बरं, आता तुम्ही जी माहिती सांगितली, आता तुम्ही साधारण बऱ्याच दिवसापासून असं होतं, सारखं सारखं डोक्यात विचार येतात आणि बटन सारखं चालू बंद करून चेक करावं लागतं. देवी देवताचे अश्लील विचार येतात. ते चित्र आलं की दुसरी स्त्रीबरोबर ते मॅच केल्याशिवाय तुम्ही बेचैन बेचैन होत आहे. केलं तरच मॅच झालं ते दोन चित्र किंवा ते दोन स्त्रियांचे चित्र, तर ते तुम्हाला बरं वाटतं. किंवा तुम्ही कडी पण सारखं कमी बंद चालू म्हणजे उघडताय बंद करताय, जोपर्यंत ते विचार जात नाही तोपर्यंत ते करताय किंवा बेचैन बेचैन असतात ते पण, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला, तुम्ही ट्रीटमेंट पण एकीकडे औषधाची ट्रीटमेंट घेतला होता पण फरक नाही पडला असं म्हणतात. तर आणि ही सुरुवात झाली, ती एक निगेटिव्ह गोष्ट घडली तुमच्या गावामध्ये, बरोबर ना? तर त्याच्यानंतर तिथून ते चालू झालं. ठीक आहे. तर आता ह्याला काय म्हणतात, ह्याला मंत्र चाळेपणा म्हणतात, म्हणजे ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात. तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला माहिती जातात. ओ म्हणजे ऑब्सेशन, सी म्हणजे कंपल्शन, म्हणजे वारंवार विचार येतात आणि वारंवार कृतीचा आधार असतो. म्हणजे ते विचार येतात आणि ते केलं तरच बरं वाटतं, पण ते केलं नाही तर तोपर्यंत बेचैन 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 रेस्टलेस होतात. आणि हा विचारांचा आधार आहे. आपोआप विचार येतात, विचार घुसतात, तुम्हाला कळते नको आहे तरी ते विचार येतात. योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्सरसाइज करा, काही फरक पडत नाही. त्यामुळे विचार घालवायला प्रयत्न करतो पण जमत नाही. त्याला एकच ऑप्शन असतो की ह्या सिरोटोनिन नावाचं केमिकल बिघडलेलं असतं. या रसायनं जे असतात मेंदूमध्ये, हा मेंदू असतो, याच्यातल्या काही भागामध्ये रसायन कमी झालं असतं. तर त्या कमी जास्त झाल्यामुळे औषधाचं रसायनाची लेवल बिघडली की असं होतं. मग आता काय करू शकतो आपण? तर याला औषधानं ते नॉर्मल करू शकतो. येऊन जाऊन आपण औषध देऊया, ह्या औषधं होऊ शकतं. दुसरी ट्रीटमेंट ऍडमिट करून असतं. ज्यांना आत्महत्येचे विचार येतात, ज्यांना त्रास होतो, त्यांना ऍडमिशनचा सल्ला असतो. तुम्हाला तशी गरज नाही आहे, येऊन जाऊन आपण करू शकतो. तिसरी ट्रीटमेंट जी आहे ती RTMS म्हणतात. नवीन ट्रीटमेंट तुम्हाला सांगितलं ना की RTMS, रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन, ही नवीन ट्रीटमेंट आहे. ह्याच्यामध्ये आपण मेंदूमध्ये आम्ही डोक्यावर एक बँड लावतो आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण करून रसायनाची लेवल नॉर्मल करायचा प्रयत्न. ही जगभरात बघितलं तर नवीन ट्रीटमेंट आता आहे. त्याच्यामध्ये फायदा काय होतो की ऍडमिट व्हायची गरज नाही. ओपीडी बेसिसवर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, येऊन जाऊन करू शकतो. गोळ्या कमी लागतात, फरक जास्त पडतो. आणि त्यामुळे हे सेशन 30-40 सेशन असतात, 10 सेशन पण पुरेसे असतात. मग गोळ्या घेऊया, हे सेशन ट्रीटमेंट तुम्ही प्लॅन करा. रबर बँड तुम्हाला सांगितलं, रबर बँड टेक्निक आहे. त्याच्यामध्ये विचार आला की रबर बँड कसं वापरायचं ते तुम्हाला आमचे काउन्सिलर सांगतील. त्याच्याशिवाय युट्यूबवर व्हिडिओ पण बघा, OCD आणि ओव्हर थिंकिंगचं, त्या रबर बँड कसं वापरायचं, आणि काउंटिंग मेथड पण आहे. या 3 गोष्टी तुम्ही केला तर आपल्याला फरक पडेल. फरक पडायला 8-10 दिवस लागतात, चांगला फरक पडायला 20 दिवस लागतो. इकडे 6 ते 8 महिने घ्या. ज्याने रबर वापरलंय त्यांच्यात लगेच फरक पडेल. त्यामुळं औषधं, RTMS आणि ही ट्रीटमेंट एकत्र करूया, लवकर बाहेर. ठीक आहे.